या बाकीची पण आपल्या सकाळचे राम राम जय श्रीराम राम राम जय श्रीराम जेवले का नाही बोला पटकन जय श्रीराम रामचंद्र भगवान की जय पवन पुत्र हनुमान की जय काशी विश्वनाथ की जय अरे राजू मामा ते मोबाईल रामचंद्र की अरे राम राम जय श्रीराम. आदरणीय मामासाहेबांनी आयोजित केलेल्या रामभक्तांकरता अयोध्येला जाणाऱ्या सगळ्या रामभक्तांना आमचं नम्र निवेदन, सगळ्यांनी तिकडे व्यवस्थित जावं, व्यवस्थित यावं, जळगावचं नाव रोशन करून सगळ्यांनी यावं. अजय भैया, मामांनी आता 2000 लोकांना मोफत एक आध्यात्मिक दौरा इथं आयोजित केलेला आहे. पण मामा स्वतः एक सर्वसामान्य व्यक्तीप्रमाणे सर्वांचं नियोजन आयोजन भक्तांनी सोबत आहेत. या संदर्भात आपण काय बोलाल? आम्ही मामांना खूप जवळून बघितलेलं आहे. मामा खूप आध्यात्मिक प्रवृत्तीचे व्यक्ती आहेत आणि ते वेळोवेळी आम्हाला आणि सगळ्यांना अध्यात्माविषयी सांगतच असतात. आणि त्यांनी हे टूर काढणं एक प्रकारे जळगावकरांकरता ही खूप मोठी आणि नाविन्याची गोष्ट आहे. जे येणारे पुढे नेहमी ते असं करत राहतील, जळगावकरांकडून त्यांची अपेक्षा राहील. मामा, बातमी महेंद्र कबिले. मामा, खरं म्हणजे आज जे अनेक भाविक मोठ्या श्रद्धेनं अयोध्या आणि काशी यात्रेसाठी रवाना होत आहे, सर्वांच्या चेहऱ्यावर आनंद दिसतोय. आबालवृद्धांच्या, विशेषतः जे ज्येष्ठ श्रेष्ठ आहेत त्यांच्या चेहऱ्यावर जीवनातील एक मोठी इच्छा पूर्ण होत असल्याचं एक इथं आनंद दिसून येत आहे. काय बोलाल मामा? सर्व भाविकांचं मनोपूर्वक स्वागत करतो. खरं प्रभू रामाची अयोध्येला स्थापना मंदिराची झाली आणि तेव्हापासून कार्यकर्त्याचा इच्छा होती की आम्ही दर्शनाला अयोध्येला जावं. आणि या माध्यमातून मला वाटतं याच्यामध्ये एक परिवार म्हणून सर्व परिवारातील सदस्य, मग जनसंघाचे कार्यकर्ते असतील, कारसेवक असतील, आणीबाणीत जाणारे कार्यकर्ते असतील, किंवा आमचे स्वयंसेवक असतील, किंवा सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते बूथप्रमुखपासून तर अध्यक्षपर्यंत असतील, ज्येष्ठ श्रेष्ठ सर्व कार्यकर्ते, काही नागरिक जे भक्तगण, ते आम्ही येऊ इच्छिता सर्वांना आम्ही दर्शनाला आम्ही सर्व बरोबर जातो आहे आणि एक परिवार म्हणून जातो आहे. आणि असं म्हटलं जातं की आम्ही नेणाऱ्याचं फक्त माध्यम आहे, पण त्यांच्या नशिबात अयोध्या आणि काशीचं दर्शन लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये आम्ही एक प्लॅटफॉर्मसारखं फक्त एक रोल आमचा याच्यामध्ये आहे, पण जो तो त्याच्या नशिबाने मला वाटतं अयोध्या काशीच्या दर्शनाला जातो आहे. आज खरं आम्ही श्रीराम प्रभूला आणि भोल्या शंकराला प्रार्थना करत आहोत की आमच्या भारत देशासाठी मला वाटतं खूप समृद्धी दे. वर्ण शेतकरी असेल, सैनिक असेल, भारतीय नागरिक असेल, याला खूप दीर्घ आयुष्य दे, अशा प्रार्थना, आणि पाऊस चांगला पडू दे, ही प्रार्थना आम्ही प्रभू श्रीरामाला आणि भोलेनाथाला करणार आहोत या सर्वांच्या माध्यमातून, की आमचा देश समृद्धीकडे जाऊ दे अशी आम्ही प्रार्थना करणार आहोत. क्या कहना चाहेंगे आप? मामा का स्वभाव ऐसा है कि वो छोटे बच्चे से लेके तो बूढ़े तक के वो कब घुल मिल जाते मालूम ही नहीं पड़ता. तुमको कल का उदाहरण देता, मैं एक दवाखाने में खड़ा था, तो वहाँ का जो वॉचमैन था ना, वो वॉचमैन खुद बता रहा था कि बोले मामा हमारा ऐसे संबंध है, वैसे संबंध है. मैं उसको बोला तेरा संबंध क्या है? उसने नहीं बोले मेरा ऐसा वैसा. यानी मामा ने हर छोटे से लेके तो बड़े तक के सब लोगों को एक प्रेम की भावना है बोलो, या एक ऐसी अटैचमेंट की है मामा की कि मामा को कोई भूल नहीं सकता. ऐसा शब्द के पक्के है. आज 2 ट्रेन जलगांव से काशी और अयोध्या जा रही है. जो हमारे पक्ष का सपना था मंदिर बनना, और वो मंदिर के लिए मामा ने भी और हमने भी एक आंदोलन किए हुए हैं. हम जेल में गए हुए हैं उसके लिए. जब मस्जिद गिरी थी ना, तब हम जेल में भी गए हुए थे और आंदोलन भी बहुत किया था. और वो सपना आज सबका साकार हो गया है 1-2 साल से. तो और उसके लिए मामा ने जो कर रहे हैं आज सब, जो मतलब आप सोचिए, जो कार सेवक है, जो संघ परिवार वाले, जो हमारे भाजपा के कार्यकर्ता है, जो बूथ प्रमुख है, जो पन्ना प्रमुख है, जो ये माहौल में, राम मंदिर के माहौल में सब जो इसमें थे, उन सबको लेकर, और मतलब करीब 2000 लोग, 2200 बोगी, ट्रेन की बोगी 22 बोगी, और उसमें करीब 2000 च्या आसपास आणि काही एक्स्ट्रा पण आहे. असे 2000च्या आसपास लोक इथून यहाँ से वहाँ लेके जाना तो कोई सादी बात नहीं है, बहुत बड़ी बात है. और इसको दिल बहुत बड़ा लगता है, वो सबके पास नहीं होता.
नमस्कार, मी जयश्री पाटील बोलते आहे. आज आम्हाला काशी आणि अयोध्याचं दर्शन घडवून येते आहे. आज बऱ्याच वर्षानंतर आमचे रामलल्लाचं दर्शन होते. आमदार राजूमामांमुळे आज आमच्या सर्व महिलांची मनाची मनोकामना पूर्ण होते. आज आम्हाला ज्या बऱ्याच दिवसापासून रामलल्लाचे दर्शन करायचे होते ते आज मामांच्यामुळे आमचं ते दर्शन होणार आहे. आणि अशा या दर्शनाच्या निमित्ताने सर्व महिलांची त्यांनी व्यवस्था सुंदर केलेली आहे. सर्व महिलांकरता पासेस आणि त्यांना जाण्याकरता सुरक्षा व्यवस्था सर्व चांगल्या प्रकारे केलेली आहे. राम 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 जय श्रीराम राम राम जय श्रीराम राम राम जय श्रीराम. नमस्कार. नमस्कार नमस्कार. आम्ही सर्व अयोध्येला आज आदरणीय राजू मामा यांनी जे उत्कृष्ट असं नियोजन केलेलं आहे तर यामध्ये आम्ही भारतीय जनता पार्टीचे सर्व आघाडी मोर्चांचे सदस्य पदाधिकारी, जळगावचे भारतीय जनता पार्टीचे नगरसेवक, सर्व बूथ प्रमुख, त्याचबरोबर मिसाबंधू कारसेवक, आम्ही सर्व आदरणीय राजू मामांनी जे एक अयोध्या काशी याचं नियोजन सर्व यांना भक्तांना घडून देण्याचं एक घोषणा केली होती. त्यांनी त्याची पूर्तता या ठिकाणी केलेली आहे. आम्हाला सर्वांना खूप आनंद या क्षणी होत आहे. आम्ही सर्व आदरणीय राजू मामांचे खूप खूप आभारी आहोत. जवळजवळ 2000 लोक या ठिकाणी या भक्तिसागरामध्ये या ठिकाणी सामील झालेले आहेत. आम्ही सर्व आदरणीय राजू मामा भोडे यांनी केलेल्या नियोजनात आम्ही सर्व त्यांचा आभारी आहोत. राम राम जय श्रीराम राम राम जय श्रीराम. जळगाव शहराचे सर्वांचे लाडके आमदार आदरणीय राजूमामा भोळे हे चं असं म्हणणं आहे की आपण सतत म्हणजे राजकारणात असल्यामुळे कायम राजकारण करत असतो आणि केव्हा तरी आध्यात्मिक हा कार्यक्रम केला पाहिजे. आणि तुम्ही बघितलं असेल राजूमामा कधीही राजकारण स्वतः करत नसतात आणि ते सुद्धा बघितलं असेल की बऱ्याच वेळेला ते आध्यात्मिक उदाहरणं भाषणांमधून देत असतात आणि कार्यक्रमही ते करत असतात. या दृष्टिकोनाने एकदा मामांच्या सगळे कार्यकर्ते लागले की मामा आम्हाला अयोध्येला रामाच्या दर्शनाला घेऊन जाणार आणि मामांना जे शब्द दिला तर मामांनी सांगितलं की आपण नंतर जाऊ. त्यावेळेला मंदिर तयार होणार होतं त्यावेळेला, पण मामाने आपण नंतर जाऊ कारण आता गर्दी असेल आणि मामांनी तो शब्दपूर्ती पाळलेला आहे. मामा आता सर्वांना आम्हाला जेवढे भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते समाज जनता आहे, काही वयोवृद्ध लोक आहे शहरातले महानगरातले जे कारसेवक आहे ते ज्यांनी ज्या वेळेला अयोध्येच्या वेळेला कारसेवक केलं ते कारसेवक असतील आणि बाणीमध्ये जे मिसाबंधू आहे अशा सर्व लोकांना आज मामा अयोध्येला आणि त्याचप्रमाणे काशीलासुद्धा घेऊन जात आहे. त्यामुळे एक आध्यात्मिकदृष्ट्या एक चांगलं नेतृत्वही मामांचं घडत आहे आणि या दृष्टीने एक सतत राजकारणाचं एक कुठेतरी बाजूला ठेवून जसं आपण लहानपणी बघत असतो की शाळेमध्ये सहली जात असतात की त्यावेळेला शाळेत सहली का जात असतात तर एक कुठेतरी अभ्यासाच्या दृष्टीने निसर्ग पाहण्यात येतं. त्या पद्धतीने राजकारणात सुद्धा आता आध्यात्मिककडे गरज आहे आणि या दृष्टीने मामा आज आम्हाला सर्वांना जनतेला घेऊन जात आहे. राम यात्रेकरता व्यवस्था केलेली आहे आणि अयोध्या आणि काशीला जातोय. उत्तम व्यवस्था आहे. सर्व यात्रीगण कृपया ध्यान दीजिए, प्लेटफॉर्म नंबर 4 के किनारे से दूर खड़े रहिए. प्रवाशांनी कृपया लक्ष द्या, प्लेटफॉर्म नंबर 4च्या किनाऱ्यापासून दूर उभे राहा. शुभेच्छा करतो आम्ही कारण की ही संधी प्रवाशांनी कृपया लक्ष द्या, प्लेटफॉर्म नंबर 4च्या किनाऱ्यापासून. दादा, आपण पाहतोय की जे म्हणजे नेहमी जे असे वयोवृद्ध लोक हे यात्रेला जात असतात, देवदर्शन जात असतात, पण हजारोंच्या संख्येनं तरुण मंडळी पण दिसून येत आहे. हे वैशिष्ट्य दिसतंय. जेणेकरून राम मंदिराची स्थापना जी झालेली त्याच्यानंतर बऱ्याच जणांची इच्छा होती की तिथे रामललाचं दर्शन घ्यायचं आणि ती संधी मामांनी उपलब्ध करून दिलेली इथे. ही खूप मोलाची संधी आहे प्रत्येकासाठी आणि त्यात तरुणांनी बऱ्यापैकी पार्टिसिपेट केलेलं आहे. जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम जय श्रीराम. नमस्कार, मी गायत्री इंद्रजी ठाणे नगरसेविका. मामांनी खूप छान असं नागरिकांसाठी योजना केलेली की अयोध्येला सगळ्यांना नेता येते. म्हणजे सगळे त्याचा बरेच लोक त्याचा फायदा घेताना दिसत आहेत.
आणि पक्षाचे सगळे बूथ प्रमुख, पन्ना प्रमुख किंवा पक्षाचे सगळे जे लोक आहेत, जे पक्षाच्या माध्यमातून अयोध्येला जातात, अयोध्या आणि काशी या 2 ठिकाणी मामाने आणि खूप छान प्रतिसाद असा दिसतोय. सिस्टमॅटिक असे सगळेजण जात आहेत. नमस्कार. नमस्कार, मी दीपमाला मनोज काळे, माजी नगरसेविका आणि आता मंडळ 2ची मी अध्यक्ष आहे. म्हणजे सूक्ष्म एक नियोजन आपण केलेलं आहे. अयोध्या आणि काशीचं सहलीचं नियोजन राजू मामा भोळे यांनी केलेलं आहे. त्यामुळे जळगावचे खूप आपले कार्यकर्ते वचे शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख ते सर्व यात सहभागी आहात. एकदम उत्स्फूर्त प्रतिसाद आहे आणि सर्व महिला भगिनी माझ्यासोबत आहे. त्या एकदम म्हणजे घरातून घेऊन आलेल्या आहे की आपल्याला काशी दर्शन हे करायचंच आहे. इथे एकदम छान नियोजन मामांनी केलेलं आहे. सर्वांचं राहायची सोय आहे. इथून आता आज आपण निघणार आहोत. उद्या पुरा प्रवास करून 18 तारखेला काशीला पोहोचणार आहोत. काशीला तिथे गेल्यावर सर्वांची राहण्याची सोयही व्यवस्थित केलेली आहे. नंतर तिथून काशीचं गंगा आरती वगैरे केली जाणार आहे. गंगाचं दर्शन घेणार, घाटचं दर्शन होणार आहे. मंदिराचं दर्शन घेतल्यावर सर्वांना पुन्हा तिथे एकत्रित करून तिथे काही प्रोग्राम्स छोटे आम्ही इव्हेंट ठेवलेले आहेत. त्यानंतर पुन्हा तिथून अयोध्येला नेण्यात येणार आहे. अयोध्येला श्रीराम प्रभूचंद्राचं दर्शन झाल्यावर पुन्हा त्यांना जळगावला सुखरूप आणलं जाणार आहे. त्यामुळे आम्ही सर्व मामांचे आभारी आहोत की त्यांनी इतकं छान नियोजन केलेलं आहे आणि आम्ही त्यांच्यासोबत आहोत आणि आम्ही सर्व महिलाही त्यांच्यासोबत आहोत. थँक्यू. जय श्रीराम. जय श्रीराम. नमस्कार. मी शोभा चौधरी बोलते. मामा आम्हाला अयोध्याला घेऊन जात आहे, काशीला घेऊन जात आहे. मामाने खूप छान व्यवस्था केली आहे. मामामुळे आम्हाला देवदर्शन कळेल. मामामुळे आम्हाला देवदर्शन कळेल. मामामुळे आम्ही एवढे एकत्र आलो आणि सगळेजण जातोय सोबत. अनेक दिवसांची मनात इच्छा असते, एक आकांक्षा असते. अनेक दिवसाची इच्छा होती मनात, पण आता मामामुळे आम्हाला राम पाहायला भेटेल, रामलल्ला पाहायला भेटेल. किती वेळ क्रमांक 4 वाजता आने वाली गाड़ी 3 गाड़ी की कोई पोजीशन कुछ इस प्रकार रहेगी. पहला यशवंत, से दूसरा यशवंत, सकाळी तीसरा यश्री, चौथा यशवंत, से पांचवा राजू, से छठा